देशात वाढत्या महागाईने उच्चांक गाठला असून घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत सातत्याने होणाऱ्या दरवाढीमुळे सामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे। या दरवाढीच्या निषेधार्थ आणि गॅसचे दर तात्काळ कमी करण्याच्या मागणीसाठी बुलढाणा शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चुलीवरच्या भाकऱ्या पाठवण्यात आल्या। यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज देशभरामध्ये गॅस सिलेंडरचे भाव मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे। काँग्रेस सरकारचं जे परराष्ट्रीय धोरण होतं की त्या धोरणाला पूर्ण मातीमोल करण्याचं काम भाजप सरकारनं केलेलं आहे। नोटबंदीच्या काळामध्ये बँकेसमोर रांगा, कोरोनासारख्या आजारामध्ये ऑक्सिजनसाठी रांगा आणि आज गॅस सिलेंडरसाठी रांगा, अशी सर्वसामान्यावर ही परिस्थिती या भाजप सरकारनं आणून ठेवलेली आहे। आपण याआधी बघितलं असेल की महायुद्ध पण झाले, दोन देशामध्ये युद्ध पण झाले, पण आताचं युद्ध फक्त अमेरिका, इस्रायल आणि इराण एवढ्यापुरतं मर्यादित आहे। ते फक्त आखाती देशामध्ये सुरू आहे, परंतु त्याची झळ आज सर्वसामान्य माणसाला, स्त्रियांना आणि टपरीवरच्या व्यावसायिकाला सुद्धा बसलेली आहे। याच्यावरून एक लक्षात येऊ शकतं की परराष्ट्र धोरणाची यांनी पूर्ण माती केलेली आहे। हा तांदूळ शेतावरून भाताची परीक्षा काही करायला हरकत नाही। हा तांदूळ पूर्ण या भाजप सरकारनं जो भात शिजवला होता तो पूर्ण सडलेला आहे आणि जे 10-12 वर्षातलं यांचं काम आहे, त्यांनी अर्थव्यवस्था इतकी कमकुवत केलेली आहे की ते हळूहळू समोर या माध्यमातून समोर यायला लागलेलं आहे। आपण लक्षात घेतलं पाहिजे।